हे गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल सरप्राईज लाईफमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत. आज आपण गणपतीला कलरिंग करत आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल हेच कलर मी घेतलेले आहेत. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि एक प्लेट घेतलेली आहे. आणि सुरुवातीला मी पूर्ण बॉडीला जिथे जिथे गणपतीची बॉडी दिसते, हात, पाय, पोट आणि पूर्ण फेस, तिथे मी स्किन कलर घेते आहे लावून. स्किन कलर मला ऑलरेडी रेडीमेड मिळाला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बनवू पण शकता. व्हाईट कलरमध्ये थोडासा पिंक कलर किंवा थोडासा रेडिश कलर टाकून तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. कलर मिक्स केल्यानंतर कोणता कलर कसा बनतो आहे गुगलवर इझिली अवेलेबल मिळेल. आणि तुम्ही बघू शकता इथे मी पूर्ण बॉडीला स्किन कलर देऊन रेडी केलेले आहे. आणि त्यानंतर मी गणपतीची जी धोती आहे त्याला मी हा ऑरेंज कलर देते आहे. तुम्हाला जो कलर द्यायचा तुम्ही देऊ शकता. ग्रीन पण छान वाटेल, पिंक छान वाटेल. तर मला ऑरेंज आवडला म्हणून मी धोतीला पूर्ण मागे आणि पुढे ऑरेंज कलर दिलेला आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पाच्या पगडीला मी रेड कलर दिला आहे. रेड म्हणजे नॉट रेड, डार्क पिंक कलर आहे. आणि त्याच्यानंतर मी बनवते मूषकचा जो कलर असतो तो ब्लॅक नसतो, तो मिक्स असतो, ग्रेइश कलरमध्ये असतो. तर 30% व्हाईट आणि 20% ब्लॅक घेऊन मी तो ग्रे कलर मिक्स करून बनवला आहे. आणि मूषकला पण कलरिंग केलेली आहे. आणि त्यानंतर मी लड्डूला कलर देते आहे. लड्डूला माझ्याकडे येल्लो कलरच होता तर मी येल्लोच दिला. तुम्ही फेंट ऑरेंज शेड पण देऊ शकता, जसा मोतीचूर लड्डू असतो. पण ऑलरेडी मी धोतीला ऑरेंज कलर दिला त्यामुळे मी लड्डूला येल्लो कलर दिला आहे. आणि हातामध्ये बाप्पाच्या एक मोदक होता, मी त्यालाही येल्लो कलरच दिला आहे. त्यानंतर मी बाप्पाचे जे दोन्ही हातातले जे बांगड्या किंवा बँगल्स जे काही म्हणतात ते आहे, त्याला मला गोल्डन द्यायचं होतं पण सगळीकडे गोल्डन एकसारखंच होईल म्हणून मी हातातल्या ज्या बांगड्या आहेत त्याला मी पिंक कलर दिलेला आहे. आणि गळ्यामध्ये आणि जे दंडेला जी ज्वेलरी असते त्याला मी गोल्डन कलर दिलेला आहे. आणि त्यानंतर धोती मला थोडीशी फिकी फिकी वाटत होती, त्याच्यावर काही डिझाईन नव्हती. तर मी काय केलं आहे, जी काडी पेटी असती त्याच्यावर त्याला ग्रीन कलर लावून मी असे डॉट 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 दिलेले आहेत सगळीकडे, जेणेकरून थोडंसं ते भरून वाटेल. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता मी गणपती बाप्पाचा टीका पण लावला आहे ऑरेंज कलरचा. तुम्हाला दुसरा कोणता कलर घ्यायचा तर घेऊ शकता. आणि त्यानंतर मी एक वेळ शेड दिला होता बॉडीला, पण सुकल्यानंतर थोडासा फेंट वाटू लागला त्यामुळे मी परत बॉडीचा स्किन कलर देऊन दिला आहे. आणि त्यानंतर गणपती बाप्पाचे जे दात असतात, एक दात अर्धा असतो आणि एक पूर्ण असतो. आणि तो दोन्हीही दात मी व्हाईट कलरने रंगवलेत. आणि जो मूषक असतो त्यालाही डोळे आणि गणपती बाप्पाचे डोळे सगळे कलर करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याची सूंड जी आहे, हातं आहेत, तिथे मी रेडिश कलर दिलेला आहे. तुम्ही बघू शकता गणपती बाप्पा पूर्णपणे रेडी झालेले आहेत. काही राहिलं असेल तर तुम्ही तुमच्या मनाने कलरिंग करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.